सो फिजिक्स चॅप्टर 1 रोटेशनल डायनॅमिक्स पार्ट 4 मध्ये सायन्स कोचिंग क्लासेस तर्फे आपले सगळ्यांचं स्वागत। आज आपण पार्ट 4 मध्ये काही गोष्टी राहिल्या होत्या, काही कन्सेप्ट राहिल्या होत्या, त्या आज आपल्याला इथे शिकायच्या, राईट? सो आपण काल हे पाहिलं होतं की हा जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मधला हा पार्ट आपण पाहिला होता, राईट? त्याच्यामध्ये लोअर अप्पर मोस्ट पोझिशन पाहिली होती, लोअर मोस्ट पोझिशन पाहिलं होतं आणि हॉरिझॉन्टल पोझिशन ह्या दोन्ही पोझिशन आपण पाहिल्या होत्या। ए बी सी अँड डी पॉइंटचे आपण व्हेलॉसिटीज आणि टेन्शन ह्याही गोष्टींचा आपण बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर केला होता। आय होप सो की तुम्हाला कालच्या सगळ्या गोष्टी तर समजल्या असाव्यात। सो मी काल सांगितलं होतं की कालच्या पार्ट मध्ये आपल्याला हे जे दोन पॉइंट्स आहेत, या दोन पॉइंट्सचा आजच्या पार्ट मध्ये आपण स्टडी करणार, राईट? तर या पोझिशनला किंवा या पार्टला आपण काय म्हणतो, मी सी दिसतंय मी काय म्हणतो मी हे दाखवतो, स्पॉटलाईट घेऊन दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल। सी हे जे दोन पॉइंट राहिले होते, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आणि त्याचबरोबर तुमचा हा एक पॉइंट राहिला होता। सो व्हॉट यू मीन बाय दॅट आर्बिट्ररी पोझिशन? आणि तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली असेल की काल आपण जो अभ्यास केला तो म्हणजे हा जो पार्टिकल आहे किंवा हा मास आहे किंवा हा जो मास आहे, हा बॉब आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस तो अशा पद्धतीने मूव्ह होत जातो तसं त्याची व्हेलॉसिटी काय होते, कमी 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 होत जाते आणि ह्या पॉइंटला आल्यावरती त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली असते आणि पोटेन्शियल एनर्जीचा इफेक्ट त्यावर पडत असताना तो ज्यावेळेस खाली यायला लागतो त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी चेंज होऊन चेंज इन कायनेटिक एनर्जी मध्ये येते आणि इकडे येत असताना खाली येत असताना त्याची व्हेलॉसिटी पुन्हा वाढते आणि पुन्हा हा भाग ह्याच ठिकाणी येत असतो। हे आपण पाहिलं होतं। सो आज आपल्याला काय शिकायचं की हे आर्बिट्ररी पोझिशन म्हणजे नेमकं काय आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा। व्हॉट यू मीन बाय दॅट आर्बिट्ररी पोझिशन? सो लक्षात घ्या की ह्या आर्बिट्ररी पोझिशनसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शनचं रिलेशन किंवा डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं नाही किंवा प्रूव्ह करायचं नाही किंवा डिराईव्ह करायचं नाहीये, किंवा हा जो mg डाऊनवर्ड फोर्स जो लागलेला आहे त्यावर देखील आपल्याला काय त्याचं रिलेशन किंवा त्याच्यासाठी व्हेलॉसिटीसाठी आपल्याला कोणतं इक्वेशन डिराईव्ह करायचं नाहीये। इथे आपल्याला सिंपल फक्त काय करायचे की हे जे टॉपिक्स आहेत किंवा कन्सेप्ट आहेत ते फक्त आपल्याला समजून घ्यायचे। मे बी याच्यासाठी एमसीक्यू साठी तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो। नाउ व्हॉट यू मीन बाय दॅट आर्बिट्ररी पोझिशन म्हणजे नेमकं काय? सी फॉर एक्झाम्पल आता हा जो मास आहे किंवा हा बॉब आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेला तो अपवर्ड साइडला मूव्ह व्हायचा प्रयत्न करत असतो तर हे जे पॉइंट जर सोडले तर ह्या पॉइंटकडे जर तुम्ही व्यवस्थितपणे जर पाहिलं तर टेन्शन टुवर्ड्स द सेंटर आहे, ह्याही पॉइंट मध्ये टेन्शन टुवर्ड द सेंटर आहे, ह्याही पॉइंट मध्ये टेन्शन टुवर्ड द सेंटर आहे। पण इथे टेन्शन टुवर्ड द सेंटर असताना एक mg हा वेट आहे किंवा हा जो फोर्स आहे हा डाऊनवर्ड डायरेक्शनने अप्लाय होतोय, तर या दोघांच्या मध्ये ह्या टेन्शन मध्ये आणि ह्या mg मध्ये एक 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, म्हणजे हे एकमेकांना काय आहे परपेंडिक्युलर आहे। कुठे ऍट हॉरिझॉन्टल पोझिशन, टॉप पोझिशनला किंवा अप्पर मोस्ट पोझिशनला एका सरळ रेषेमध्ये किंवा सेम लाईन किंवा या पॉइंटचा जर विचार केला तर इट इज इन अपोजिट डायरेक्शन। पण या जर पॉइंटचा विचार केला तर दे आर नॉट अ परपेंडिक्युलर, बरोबर आहे? आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की फोर्स ड्यू टू द टेन्शन अँड वेट आर नायदर अलोंग द सेम लाईन। मला इथे सांगितलंय मी की ते एका सेम लाईन मध्ये पण नाही। जर नीट जर पाहिलं तर पहा टेन्शन T2 हा या पॉइंटचा आपण कन्सिडर करूया किंवा या पॉइंटचा पहा टेन्शन T2 हा याला परपेंडिक्युलर आहे का नाहीये बघा। कसं होतं टेन्शन T2 हा mg अँगल कसा तयार होतोय बघा, अशा पद्धतीने परपेंडिक्युलर नाहीये, सेम लाईन मध्ये नाहीये किंवा ऑपोजिट लाईन मध्ये नाही किंवा परपेंडिक्युलर नाही, 90 डिग्रीचा अँगल तयार होत नाहीये। सो मग हे ढिल्या कशासाठी किंवा हा जो पॉइंट कशासाठी आपल्यासाठी हा हेल्पफुल कशासाठी असतो, ह्याच्या या आर्बिट्ररी पोझिशनचा आपल्याला त्या डायग्राम मध्ये उपयोग काय या गोष्टीला तुम्ही नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा। सो आता हा जो mg फोर्स आहे किंवा mg हा जो फोर्स आहे हा डाऊनवर्ड डायरेक्शनने काय होतो की डायरेक्टेड होतो, राईट? मग आता त्याच्यामुळे हा mg ला आपण स्प्लिट केलं दोन कंपोनेंट मध्ये बघा की जिथे ऍक्सिसला की जिथे जो mg आहे हा जिथे ऍक्सिसला येते mg cos थीटा आपण बघा नीट आहे याच्यामध्ये की mg टुवर्ड्स द टेन्शन आहे, टुवर्ड्स द टेन्शन म्हटल्यावरती कुठे काय होणार आहे mg cos थीटा, हा टेन्शन टुवर्ड्स द सेंटर आहे म्हटल्यावरती त्याच्यावरून हा अँगल तयार करतोय, हा कोण तयार करतोय mg, हा इथे अल्फा तयार झाला सो mg cos अल्फा। आता प्रत्येक वेळेला हा पॉइंटचा अँगल वेगवेगळा राहणार, असं का? कारण पहा
समजा जर मी इथे जर घेतलं तर त्याची काय होणार आहे की मॅग्नेट्यूड वारंवार चेंज होणार का, कारण त्याचा मॅग्नेट्यूड का चेंज होणार, कारण व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला वेगवेगळी आहे. सी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो मी की कशा पद्धतीने. सपोज हा एक पॉइंट आहे इकडे, राईट, हा एक पॉइंट आहे इकडे आणि ह्या पॉइंटला जर टेन्शन हे टुवर्ड्स द सेंटर राहणार आहे, mg डाऊनवर्ड राहणार आहे आणि मग हा अँगल कसं तयार होणार आहे असं. या पॉइंटला जर मी घेतलं बरोबर आहे, टेन्शन टुवर्ड्स द सेंटर राहणार बरोबर, त्यानंतर mg डाऊनवर्ड राहणार, हा अँगल इकडे तयार होणार, म्हणजे स्पीड काय होणार आहे प्रत्येक ठिकाणी त्याचा इथपर्यंत पोहोचपर्यंत व्हेरियसली व्हेलॉसिटी कशी होणार आहे, हळूहळू डिक्रीज होत जाणार आहे, स्पीड त्याचा डिक्रीज होणार आहे जाणार आहे. आणि म्हणून अजून टँजेन्शियल कंपोनंट जो तयार होतोय त्या पॉइंट वरती, या पॉइंट वरती पण मला की mg sin θ हा टँजेन्शियल कंपोनंट तयार झाला. तर हा टँजेन्शियल कंपोनंट कोणामुळे तयार झाला, तर या वेट mg मुळे तयार झाला आणि म्हणून हा काय करणार आहे की ह्या टँजेन्शियल कंपोनंटचा वापर आपल्याला प्रत्येक वेळेला स्पीड मध्ये चेंज करण्यासाठी, स्पीड चेंज होण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. एमसीक्यू मध्ये होऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो की डॅश कंपोनंट ऑफ वेट इज यूज्ड टू चेंज द स्पीड इन वर्टिकल सर्क्युलर मोशन. एका लक्षामध्ये तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आय होप सो की तुम्हाला कन्सेप्ट समजतोय. एका लक्षात सो इट डिक्रीजेस द स्पीड व्हाईल गोइंग अप. आता बघा मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की हा जसा जसा वर 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 जातो तसा त्याचा स्पीड काय होणार आहे, हळूहळू कमी होणार आहे. का, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की स्ट्रिंगचं काल आपण एक्झाम्पल बघितलं स्ट्रिंगचं, तो स्ट्रिंग व्हर्टिकली आपण मूव्ह करतो बरोबर आहे, एक ऑब्जेक्ट बांधलाय त्या ऑब्जेक्टला आपण स्ट्रिंग बांधले आणि स्ट्रिंग आपण व्हर्टिकली त्यावेळेस काय होणार आहे, व्हेलॉसिटी वरच्या साईडला जात असताना इथे टेन्शन तुम्हाला मिनिमम लागतं, त्यामुळे व्हेलॉसिटी इथं काय होते, इथं आलं की मॅक्सिमम होते आणि इथं टेन्शन तुम्हाला जास्त लागतं तर व्हेलॉसिटी इथे काय होतं ते डिक्रीज होत जाते, म्हणजे स्पीड डिक्रीज होत झाला. इथे पोटेन्शियल एनर्जी इथे स्पीड तयार होते आणि ज्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी काय होते चेंज इन कायनेटिक एनर्जी मध्ये होते त्यावेळेस पुन्हा स्पीड खाली येताना स्पीड पुन्हा इन्क्रीज होणार, कारण त्याच्यामध्ये कोण आपल्या वस्तू mg पण आपल्या वस्तू हा व्हेलॉसिटी पण त्याच्यामुळे वाढत असते. आय होप सो की तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने कळलं असावं. सो इथे जास्त आता मी एक्सप्लेनेशनचं काही हे नाही येतो, कारण त्याच्यामध्ये डेराइव्ह करण्यासाठी आपल्याला इक्वेशन्स येणार नाहीये. हे तीनच 2-4 पॉईंट जे होते ते आपल्याला त्यामध्ये समजून घ्यायचे होते. आय होप सो की तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. आय कॅन मूव्ह ऑन दी नेक्स्ट स्लाइड. आज मी बऱ्यापैकी आपले जे काही पॉईंट्स आपण क्लिअर केले होते पार्ट 1 पार्ट 3 मध्ये, त्याच्यावरती आधारित आपल्या बुक्स मध्ये शॉर्ट एक्झाम्पल आहेत. ते शॉर्ट एक्झाम्पल बऱ्यापैकी मी सॉल्व्ह करण्याचा इथे आजच्या स्लाइड मध्ये मी आजच्या प्रेझेंटेशन मध्ये पार्ट 4 मध्ये प्रयत्न केलेला आहे. आय मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज द नेक्स्ट वन, सी नाउ. आता आपल्याला काल एक राहिलं होतं ते म्हणजे केस 2 ही लर्न करण्याची राहिली होती. केस 1 मध्ये आपण मास टाइप टू स्ट्रिंग म्हणालो. आता इथे आपण काय करतोय की केस 2 मध्ये मास टाइप टू रॉड. जस्ट कालचं जर तुम्ही जर पाहिलं की काल आपण काय पाहिलं होतं की एक स्ट्रिंग दाखवली होती मी तुम्हाला की सपोज एक आपण असं एक पर्सन आहे आणि हा पर्सन काय करतो की त्याच्या हातामध्ये एक स्ट्रिंग असते, तिथे हा मास असतो आणि हा रोटेट करत असतो आणि ते रोटेट करत असताना जे आता प्रिव्हियस डायग्राम बघितली की ते अप्पर पोझिशनला अप्पर मोस्ट पोझिशन, लोअर पोझिशन, हॉरिझॉन्टल पोझिशनचे आपण वेलोसिटीज आणि काय टेन्शन्स आपण काय केले होते त्याचे इक्वेशन्स डिराइव्ह केले होते आणि आता आपण आर्बिट्ररी पोझिशनचाही आपण अभ्यास केला. तर आता इथे जर तुम्ही काल बघितलं की इथे स्ट्रिंग या मासला बांधलेले त्या बॉलला बांधलेले ते रोटेट होत असताना त्याच्यावरती व्हेरियस टाइपचे फोर्सेस अप्लाय होतात. तर काल आपण स्ट्रिंगच्या बाबतीत बघितलं होतं, पण आज आपण काय बघणार आहोत की असा एक रॉड आहे. सपोज हा एक पर्सन आहे आणि ह्या पर्सनच्या हातामध्ये एक रॉड आहे, इट्स अ रॉड, आणि या रॉडला एक काय केलेलं आहे मास इथे टाईट केलेला आहे आणि तो हा अशा पद्धतीने मूव्ह करताना काय इफेक्ट पडणार आहे याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आणि ह्या इक्वेशन मध्ये काय फरक आहे तर थोडासा फरक आहे. टेन्शन मध्ये मात्र काय फरक पडत नाही, मात्र वेलोसिटी मध्ये मात्र तुम्हाला फरक पडतो. तो फरक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा. याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी ज्या काही लिहून दाखवल्या होत्या स्लाइड प्रेझेंटेशन मध्ये अशा गोष्टी इथे लिहिण्याची काही गरज नाही. मे हा प्रश्न तुम्हाला पेपरला विचारणार पण नाही, आय थिंक सो, पण तुमचा कन्सेप्ट इथे क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे म्हणून मी त्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. मला याच्यामध्ये त्यामध्ये काय फरक आहे, सी द बेसिक डिफरन्स बिटवीन द रॉड अँड स्ट्रिंग. रॉड आणि स्ट्रिंग मध्ये नेमका काय फरक आहे, रॉड हा रिजिड आहे. रिजिड म्हणजे काय की तो एका पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहायला गेलं पेनचं उदाहरण घेतलं तर पेन एक रिजिड आहे, तो
फ्लेक्झिबल नाहीये, तसं स्ट्रिंग इज फ्लेक्झिबल. इथे लक्षामध्ये स्ट्रिंग फ्लेक्झिबल आहे तर रॉड हा फ्लेक्झिबल नाहीये. आणि म्हणून इथे बी पॉइंट मध्ये मी सांगितलंय बघा, ऑफ द अपर मोस्ट पोझिशन what happen at the uppermost position the minimum velocity is required for string but in rod the upper velocity may be zero. का बरं आता तिथे वरती मला सांगा मला त्याला मी ऑलरेडी तुम्हाला याचा पण ह्या गोष्टीचं पण तुम्हाला एक्सप्लेनेशन काम दिलं होतं की मिनिमम वेलोसिटी स्ट्रिंग असताना का रिक्वायर्ड आहे आणि रॉड असताना का रिक्वायर्ड नसते. तर तुम्हाला मी काल सांगितलं होतं की पहा की फॉर एक्झाम्पल आता हा एक ह्युमन आहे किंवा एक पर्सन आहे, या पर्सनच्या हातामध्ये स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग आहे लक्षात घ्या. ओके, ही स्ट्रिंग आहे आणि याच्या हातामध्ये हा मास आहे. ज्यावेळेस तो रोटेट करत असतो, हा वरून खाली रोटेट करत असताना ज्यावेळेस तो अप्पर मोस्ट पोझिशनला जातो, ह्या पोझिशनला इथे येते त्याची स्ट्रिंग, हा जो मास त्याच्या अप्पर मोस्ट पोझिशनला येतो त्यावेळेस त्या स्ट्रिंग मध्ये डाउनवर्ड साइडला एनर्जी अप्लाय होत असतो. ओके, या म्हणजे टेन्शन पण टुवर्ड्स सेंटर असतं आणि सपोज जर हे वेलोसिटी जर मिनिमम जर त्याच्यामध्ये नसेल, तर वेलोसिटी जर मिनिमम नसेल तर इथे काय होणार, हा मास डायरेक्टली खाली पडण्याची शक्यता असते. मात्र तसं रॉड मध्ये तसं नसतं, कारण रॉड मध्ये काय होतं की रॉड मध्ये हा फिक्स्ड आहे आणि या इथे बांधलेला आहे. हा रॉडचा जर टेन्शन अपवर्ड वरती जात असल्या कारणामुळे इथे वेलोसिटी काय होत असते, तुमची झिरो होत असते. आणि म्हणून अशा पद्धतीने रिजिड रॉडला काय होते की मिनिमम म्हणजे वेलोसिटी निग्लिजिबल असते आणि स्ट्रिंग मध्ये मात्र वेलोसिटी मिनिमम मध्ये रिक्वायर्ड असते. आणि म्हणून या इथे जर काही आपण डिराइव्ह करायचा प्रयत्न केला तर खूप मोठी लेंथी प्रोसेस होईल. म्हणून मी ते डायरेक्टली इथे लिहिले की व्ही लोअर मोस्ट मिनिमम दॅट इज आपल्याला इक्वेशन काय मिळतं 4rg असं. सो आता इथं जर आपण स्ट्रिंगच्या बाबतीमध्ये काय बघितलं, लोअर मोस्ट आपल्याला इक्वेशन काय मिळत होतं, स्क्वेअर रूट ऑफ 5rg मिळत होतं. तर इथे आपल्याला काय मिळतं, स्क्वेअर रूट ऑफ 4rg. वाय बरं असं का, कारण इथे आपल्याला मिनिमम वेलोसिटी आपण कॅल्क्युलेट करत होतो त्याच्यासाठी, इथे मात्र आपल्याला मिनिमम वेलोसिटी आपली रॉड असल्या कारणामुळे 0 असल्या कारणामुळे आपल्याला 4rg हा आपल्याला काय मिळतोय की मिनिमम वेलोसिटी आपल्याला इथे मिळते. सो त्याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर मला काय मिळणार आहे 2rg. म्हणजे हा तुमचा रॉड साठी जर मास हा जर रॉडला मी टाइम केला तर मला वेलोसिटी काढायची असेल तर माझं इक्वेशन हे अशा पद्धतीने. आय होप सो की तुम्हाला समजत असेल. सो आता समजा जर हॉरिझॉन्टल पोझिशनला जर मी हा रॉड ठेवला तर माझं इक्वेशन काय असणार आहे, 2rg हे एवढंच मिळणार आहे. तर आपण काल स्ट्रिंगला जर बांधल्यावरती आपण हॉरिझॉन्टल पोझिशनला ठेवल्यावरती आपल्याला काय मिळतं, 3rg मिळतं. आणि अप्पर मोस्ट पोझिशनला ऑब्वियसली आता याचं वेलोसिटी 0 आहे तर इथे आपल्याला rg मिळत होतं, स्क्वेअर रूट ऑफ rg. तर इथे मात्र निग्लिजिबल कारण मिळणारच नाहीये. आणि टेन्शन मात्र दोघांमध्ये सेम आहे, इथे पण 6mg आहे आणि इकडे पण आपल्याला 6mg मिळत. आय होप सो की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. सो आय कॅन इरेज दिस अँड आय विल मूव ऑन द नेक्स्ट स्लाइड. Now vehicle at the top of the convex overview. Now आता हा एक कन्सेप्ट तुम्हाला लर्निंग साठी हा तुम्हाला डिराइव्ह करायला येणार नाही. सो आता हा जो कॉन्वेक्स ओव्हरब्रिज म्हणजे now figure shows a vehicle at the top of a convex overbridge during its motion. Okay, part of a vertical circular motion. आता सपोज हा कॉन्वेक्स ओव्हरब्रिज म्हणजे कसा आहे तुम्हाला आयडिया आहे का कसा, तुम्ही डेक्कनला जर तुम्ही गेलात आपल्या पुण्यामध्ये तर डेक्कनचे बघा जे ब्रिज आहे ते काय टाइपला तुम्हाला हा ब्रिज दिसतोय. आता नेमकं हा जो ऍप्लिकेशन आहे तो तुमचा वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये वर्टिकल मोशन त्या पद्धतीने इथे घेतलेला आहे. आणि इथे कोणते फोर्सेस अप्लाय होतात, एक म्हणजे एमजी डाउनवर्ड फोर्स, नॉर्मल रिएक्शन अपवर्ड फोर्स आहे कारण याला बॅलन्स केलं पाहिजे, राईट. आणि आता टुवर्ड्स दिस सेंटर आता हा एक प्रकारचा काय आहे की कॉन्वेक्स ओव्हरब्रिज आपण त्या सर्क्युलर ब्रिज आपण ते टुवर्ड्स द सेंटर पासून म्हणजे हा सेंटर पासून इथे जो एक फोर्स जाणार आहे so that is our centrifugal force आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी इकडे पुन्हा काय असणार centrifugal force असणार. so upward force is equal to downward force तर असणारच आहे. अशा पद्धतीने इथे वेट mg normal reaction force and both along the vertical line and the resultant of this was to provide necessary centripetal force. आणि हे दोघांचे रिझल्टंट centripetal force मध्ये अप्लाइड होत आहेत
So vertically downward, if the vehicle is at the uppermost position, जर तो uppermost position ला असेल, तर v is the speed at the uppermost point. आपल्याला काय मिळणार आहे? mg minus n is equal to mv square. आणि as the speed v increase, जर speed जर आपण increase केला, the n goes on decreasing, and so normal reaction is an indication of contact. आणि मग हा n 0 होणार आहे. नॉर्मल रिएक्शन मध्ये n 0 होणार आहे आणि n 0 झाला तर आपल्याला त्याची व्हेलॉसिटीचं रिलेशन काय मिळतं, डेरिव्हेशन काय मिळतं, v max स्क्वेअर रूट ऑफ rg हा आपल्याला इथं रिलेशन त्याचा. हा देखील तुम्हाला मोस्ट जास्त करून येणार नाही पेपरला, पण हे लक्षात राहू द्या म्हणून इथे हा कन्सेप्ट दिलेला आहे. आय होप सो की तुम्हाला सगळं समजलं आतापर्यंत. ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मध्ये नेमकं काय, त्यानंतर मोशन टाइड टू द रॉड हे तुम्हाला समजलं असेल. दिस इज द व्हेइकल ॲट द टॉप ऑफ अ कॉन्व्हेक्स ब्रिज. या गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत आणि आतापर्यंत जेवढे पण आपण इक्वेशन्स डिराइव्ह केले, या डिराइव्ह केलेल्या इक्वेशन्स वरती काही सम्स मी इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पण एक्झाम्पल मधलेच घेतलेले आहेत. त्या सॉल्व्ह एक्झाम्पल मध्ये तुम्हाला व्यवस्थित आज आपण हे 4 एक्झाम्पल करूया आणि जर एखादा तुम्हाला प्रॉब्लेम आला तर आपल्याला 6:30 व्हिडिओ पुन्हा वॉच करा. आपल्या लाईव्ह सेशन संपल्याच्या 6:30 ला पुन्हा लाईव्ह येईल. त्यावेळेला आपण हे सगळे प्रॉब्लेमचे डिस्कशन्स करूया. So example 1, that example 1, a fan is rotating at 90 rpm. Okay, एक फॅन आहे आणि तो रोटेट करतोय 90 rpm. rpm म्हणजे रोटेशन पर मिनिट. इट इज then switched off. त्याच्यानंतर त्याला स्विच ऑफ केल्याच्या नंतर तो काय करतो, इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्हॉल्यूशन. तो काय करतो, 21 रिव्हॉल्यूशन म्हणजे 21 वेळा फिरल्याच्या नंतर तो काय होतं, पूर्णपणे थांबतो. येत्या लक्षामध्ये. सो कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप assuming that the frictional torque is constant. The frictional torque म्हणजे कॅल्क्युलेटेड टाइम आणि तो टाइम काय, टॉर्क म्हणजे काय असणार, म्हणजे फ्रिक्शनल टॉर्क हा कॉन्स्टंट असताना त्याला टाइम किती दिला आहे तो एक स्टॉप करण्यासाठी. तर त्यासाठी इक्वेशन टाइम आपल्याला काढायचा. इथे लक्षामध्ये डायग्राम मध्ये दाखवलंय की हा एक टॉर्क आहे आणि हा फॅन आहे. हा फॅन रोटेट करतोय. रोटेट करत असताना स्विच ऑफ केल्याच्या नंतर तो 20 टाइम लागणार आहे हे आपल्याला इथं लर्न करायचं. इथे लक्षात रोटेशन पर मिनिट्स म्हटल्यावरती काय फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी काय दिलेली सुरुवातीला काय दिले फ्रिक्वेन्सी आपल्याला, दॅट इज अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm रोटेशन पर मिनिट. बरोबर आहे. इनिशियली आपल्याला जी फ्रिक्वेन्सी दिलेली, तर आता आरपीएम म्हटल्यावरती रोटेशन पर मिनिटचा आपल्याला पहिलं काय करावं लागणार आहे, आरपीएस मध्ये कन्वर्ट करायचं. रोटेशन पर मिनिट म्हटल्यावरती 90 डिवाइडेड बाय मला मिनिट्सचं हे मिनिट आहे, मिनिटचं सेकंड मध्ये मला कन्वर्जन करायचं. सो आय डिवाइडेड इट बाय 60. 0 0 गेट्स कॅन्सल. 3 2 जा 6, 3 3 जा 9. सो आणि 2 ने 3 ला डिवाइड केलं तर मला काय होतं 1.5 आरपीएस. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता 12वीची एक्झाम आहे त्याच्यामुळे युनिट लिहिणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. तो 1.5 आरपीएस हे महत्त्वाचं आहे. मग दुसरी आपल्याला काय दिलेली गोष्ट, दॅट इज अँग्युलर वेलोसिटी. ऑलरेडी आपण लर्न केले पार्ट 1 मध्ये. अँग्युलर वेलोसिटी ती पण कशी, इनिशियल वेलोसिटी म्हटल्यावरती त्याच्यासाठी मला फॉर्म्युला काय 2 पाय n नॉट. n नॉट का करत इनिशियल आहे म्हणून, बरोबर. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की किंवा हा अँग्युलर वेलोसिटी कसा फाइंड आउट होतो, किंवा फॉर्म्युला कसा अप्लाय झाला. yesterday we said that the time period is equal to 1/n and E is equal to 1/n म्हटल्यावरती ओमेगा आला, बरोबर. तो 2 पाय अपॉन n आला. मग आता हा 2 पाय अपॉन ओमेगा चा व्हॅल्यू काय येते, मग 2 पाय n येतो. So this is your omega. It is the angular velocity. हा angular velocity म्हटल्यावर 2 पाय and n is a frequency. सो आता इथे n नॉट किती मिळाला आपल्याला 1.5 मिळालेला आहे. मग आपल्याला अँग्युलर वेलोसिटी किती मिळणार आहे, 2 पाय मल्टिप्लाय बाय 1.5 दॅट इज 3 पाय रेडियन्स पर सेकंड. याचा युनिट काय, रेडियन पर सेकंड. ऑलरेडी पार्ट 1 मध्ये आपण लर्न केलेला आहे. नाउ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हटल्यावरती आई आपण पार्ट 1 मध्ये पाहिलाय, पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट ह्या केससाठी किंवा ह्या समसाठी मी याचा फॉर्म्युला काय घेणार आहे, 2 पाय मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ रोटेशन. नंबर ऑफ रोटेशन
व्हॉट यू मीन बाय नंबर ऑफ रोटेशन्स? ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला पार्ट 1 मध्ये मी सांगताना मी अशा पद्धतीने सांगितलं होतं की सपोज अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसा तयार होतो की सपोज हा एक सर्कल आहे. ओके, I draw proper way. Just a minute. Now suppose this is our circle. Okay, आता हा सर्कल आहे आणि या सर्कल मध्ये आपल्याला एखादा ऑब्जेक्ट सपोज इथून हा समजा हा इथून आपला हा ऑब्जेक्ट हे रेडियस आहे, हा सेंटर आहे राईट, आणि हा ऑब्जेक्ट इथून मूव्ह केल्याच्या नंतर सर्टन एका प्लेस नंतर गेल्याच्या नंतर किती अँगल कव्हर करतो, किती अँगल कव्हर करतो, तर त्या अँगलला आपण काय म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा अँगल जो कव्हर झालेला आहे त्याला मी काय म्हणतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि मग हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती रोटेशन्स तयार करतो? एक रोटेशन म्हटल्यावरती 2 पाय मल्टिप्लाय बाय 1, दुसरा रोटेशन म्हटल्यावरती 2 पाय मल्टिप्लाय बाय 2, तीन रोटेशन म्हटल्यावरती 2 पाय मल्टिप्लाय बाय 3, चार रोटेशन म्हटल्यावरती 2 पाय मल्टिप्लाय बाय 4. तर अशा पद्धतीने नंबर ऑफ रोटेशन्स किती आहेत आपल्याकडे 21. नंबर ऑफ रोटेशन किती आहेत आपल्याकडे 21. दिसतंय इथे इट स्टॉप आफ्टर 21 इव्होल्यूशन. मग आता इथे डिस्प्लेसमेंट किती होणार आहे 2 पाय मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ रोटेशन. So that is 2 pi multiplied by 21, that is equal to 42 pi. आणि युनिट काय येणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे आपण युनिट त्या वेळेला मी एक्सप्लेन केलं होतं, आता एक्सप्लेन करतो. दॅट इज युनिट इज रेडियन. ओके, सो आता हे आपल्याला मिळालं अँग्युलर म्हणजे फ्रिक्वेन्सी मिळाली इनिशियली, अँग्युलर वेलोसिटी मिळाली, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळालं. मग आता फायनल अँग्युलर वेलोसिटी किती असणार आहे? फायनली काय होणार आहे तो फॅक्ट स्टॉप होणार राईट. फायनली फॅक्ट होणार स्टॉप झाल्यावरती रिव्होल्यूशन 1 सगळंच बंद म्हटल्यावरती फायनल अँग्युलर वेलोसिटी काय मिळणार आहे 0. आता मी त्या अँग्युलरचाच काय उल्लेख करतोय कारण आपण लर्न काय करतोय सर्क्युलर मोशन लर्न करतोय, त्यामुळे इथे वारंवार अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर त्याच्यानंतर अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट या सगळ्या फायनल टर्म्स आपल्याला तिथे अँग्युलर मध्येच आपण घेणार आहोत. सो आता सोल्युशन्सला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या लिनियरच्या बाबतीमध्ये. लिनियर आणि अँग्युलर दोन्ही मी एकत्रित रूपात करून तुम्हाला मी समजून सांगितलं होतं. जर तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा पार्ट 1 एकदा व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता आपल्याला दोन फॉर्म्युले तिथे मिळाले होते लिनियरचे. ओके, कोणते कोणते? दॅट इज v is equal to u plus at. दिस इज अ कायनेमॅटिक इक्वेशन, स्टार्टिंगलाच बघितलं होतं. मग आता v म्हणजे काय तर तुमचं लिनियर मधला फायनल वेलोसिटी, u म्हणजे काय तर इनिशियल वेलोसिटी, a म्हणजे काय तर एक्सेलरेशन आणि t म्हणजे काय टाइम. मग आता इथे a म्हणजे एक्सेलरेशन म्हटल्यावर डिस्प्लेसमेंट घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. सो व्हॉट यू मीन बाय दॅट अँग्युलर मध्ये ओमेगा म्हटल्यावरती काय येणार आहे तुमचा फायनल अँग्युलर वेलोसिटी, ओमेगा नॉट म्हटल्यावरती काय येणार आहे इनिशियल अँग्युलर वेलोसिटी, अल्फा म्हटल्यावरती काय येणार आहे अँग्युलर एक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला थीटा, अँग्युलर एक्सेलरेशन आणि टी म्हणजे काय येणार आहे टाइम. सो त्याच्यानंतर दुसरा कायनेमॅटिक इक्वेशन आपण वापरलं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. तर इथे आपल्याला a च्या बदल्यामध्ये एक्सेलरेशनच्या बदल्यामध्ये आपण इथे काय करणार अल्फा वापरणार आणि s च्या बदल्यामध्ये इथे आपण काय वापरणार थीटा वापरणार. s म्हणजे इकडचं डिस्प्लेसमेंट झाला तर इकडचं डिस्प्लेसमेंट कशाने आपण अज्यूम करतो थीटाने. तर अशा पद्धतीने हे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळाले. हा पार्ट रफ वाला पार्ट हा तुम्हाला पेपर मध्ये लिहायचा नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी दिलेले. हा जो जेवढा पार्ट आहे हा तुम्हाला समजण्यासाठी मी इथे ड्रॉ केलेला आहे किंवा लिहिलेला आहे. सो हा पार्ट फक्त तुमच्या माहिती करताय. सो डोंट राईट इन द पेपर. ओके, हा एवढा पार्ट जो तुम्हाला सांगितलाय सर्कल केलाय तो पार्ट तुम्हाला फक्त कशासाठी केलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी केलेला आहे. यू हॅव टू डू नॉट राईट इन युअर पेपर. ओके, सो आता नंतर काय होतंय की पहा की आता इथे आपल्याला सोल्युशन करायचं. सो ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर फायनल वेलोसिटी इज इक्वल टू अँग्युलर वेलोसिटी इनिशियली प्लस व्हाट डिस्प्लेसमेंट इनटू टाइम. मग आता अल्फा आपल्याला काढायचा आहे. सो अल्फा टी इज इक्वल टू ओमेगा नॉट, हा प्लस आहे तिकडे गेल्यावरती काय होणार आहे मायनस. मग अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी चा मल्टिपल इथं आल्यावरती काय झालं डिव्हिजिबल. त्याच पद्धतीने हे आपण काय केलं इक्वेशन सॉल्व्ह करून घेतलं. तर दोन्ही ठिकाणी बघा अल्फा लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, याचा अर्थ इक्वेटिंग जर केले तर दोन्ही इक्वेशन इक्वेटिंग केल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे अशा पद्धतीने इक्वेशन मिळणार आहे.
आय होप सो की तुम्हाला समजत असावं आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवलंय. जर टेक्स्टबुक मध्ये जर बघितलं, टेक्स्टबुक मध्ये डायरेक्टली त्यांनी काय केलेलं आहे की शॉर्टकट केलेलं आणि शॉर्टकट करून डायरेक्ट आन्सर काढलेले आहे. तिथे समजायला जरा कॉम्प्लिकेटेड वाटतंय, त्याच्यामुळे मी असे पूर्णपणे त्याला एक्सपांड केलेलं आहे. आणि जर एक्सपांड करून तुम्ही जर याची वारंवार प्रॅक्टिस करताल, आय होप सो की तुम्हाला ह्याही गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. So omega minus omega naught upon t is equal to omega square minus omega square naught upon 2 theta. Now आता omega ची व्हॅल्यू किती आहे? ओमेगा is 0 minus omega naught ची व्हॅल्यू काय आहे? 3 pi, so minus 3 pi upon t. t आपल्याला काढायचं आहे. Again here 0 square minus 3 pi to the whole square whole divided by 2. थीटा ची व्हॅल्यू किती आली होती आपली? That is a 42 pi. ती व्हॅल्यू मी इथे पुट अप केली, राइट? सो मायनस मायनस गेट्स कॅन्सल्ड, ओके. 3 pi as it is, 3 चा स्क्वेअर 9 pi स्क्वेअर अपॉन t आणि इथे 2 मल्टिप्लाय बाय 42 pi. एक pi कॅन्सल झाला ह्याच्या बरोबर एका pi बरोबर. पुढे काय होणार आहे मग? 3 pi अपॉन t इज इक्वल टू 9 pi 4 मल्टिप्लाय बाय 42. pi pi also gets cancelled आणि हे इक्वेशन आपण इक्वेशन सॉल्व केलं सायमल्टेनियसली, तर आपल्याला t इज इक्वल टू 28 सेकंड हा आपल्याला आन्सर मिळतो. म्हटल्यावरती आपल्याला टाइम किती लागणार आहे? 21 रोटेशन कंप्लीट करण्यासाठी 28 सेकंद, म्हणजे 28 सेकंदामध्ये तुमचा तो टाइम काय होणार आहे? स्टॉप होणार आहे. आय होप सो की तुम्हाला पहिला एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. सो मी नेक्स्ट स्लाइड वरती मूव्ह होतोय. दुसरं एक्झाम्पल आहे आपलं, that is a motorcyclist to be treated. हे सगळे स्टॉल्ड एक्झाम्पल मधले आहेत, आपल्या बुक मध्ये स्टॉल्ड एक्झाम्पल आहेत. हे घेण्यामागचं कारण काय की एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला तर त्यावरून हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे. सो अ मोटरसायकलिस्ट टू बी ट्रीटेड ॲज अ पॉइंट मास, ओके. A motorcyclist to be treated as a point mass is to undertake horizontal circle inside the cylindrical wall of a bell of a inner radius 4 meter. Coefficient of a static friction between the tires and the wall is 0.4. So calculate the minimum speed and frequency necessary to perform this stunt. लक्षात आले तुम्हाला प्रॉब्लेम काय सांगितलाय की आता आपण काल बघितलं होतं परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये की व्हर्टिकल सर्क्युलर मूवमेंट मध्ये किंवा एक मोटरसायकलिस्ट आहे तो काय करतोय ते आपण बघितलं होतं मोस्ट ऑफ वॉल वेल ऑफ, ओके. सो मोटरसायकलिस्ट टू बी ट्रीटेड ॲज अ पॉइंट मास, तो एक पॉइंट मास आहे असं कन्सिडर केलं त्या मोटरसायकल वाल्यानेच. आणि तो काय करतोय की हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये सिलेंड्रिकल वॉल मध्ये त्याचा रेडियस 4 मीटर वरती अंतरावर असल्यावरती तो काय करतोय की रिव्हॉल्व होतो. जर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन टायर आणि वॉल मधला जर 0.4 असेल तर त्याचा मिनिमम स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आणि फ्रिक्वेन्सी त्याला किती लागेल त्या मिनिमम स्पीड साठी किती रिक्वायर्ड आहे तो स्टंट प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी किती त्या मिनिमम स्पीडला कॉन्स्टंटली मूव्ह होण्यासाठी त्याला फ्रिक्वेन्सी किती लागणार आहे याचंही आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करायचं. आता व्हाय दिस मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड, ऑलरेडी मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला अशा पद्धतीने तो स्टंट करत असतो, बरोबर आहे, त्या वेल मध्ये स्टंट करत असतो, बरोबर, तर हा असा मूव्ह करत असतो तो, सॉरी, अशा पद्धतीने मूव्ह करत असतो, ओके. हॉरिझॉन्टली असा मूव्ह होत असतो आणि हा तिथे मोटरसायकलिस्ट इथे असतो, बरोबर आहे. तर हा स्टंट करण्यासाठी त्याला एक मिनिमम स्पीड आणि एक फ्रिक्वेन्सी नीड असते, व्हेलॉसिटी, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी पण लागत असते. तर ती किती लागते, मिनिमम स्पीड किती लागेल ते आपल्याला इथे काढायचं. जर मिनिमम स्पीडच्या खाली जर त्याचा स्पीड आला तर ती मोटरसायकल सकट तो मोटरसायकलिस्ट पण खाली पडण्याची शक्यता असते. त्यावेळेला तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं. तर तो हा जो मिनिमम स्पीड आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा जर प्रश्न आला या वर्षी तर येऊ शकतो आणि जर सेम जर हाच प्रश्न टाकला सॉल्ड एक्झाम्पल मधलाच टाकला तर इट्स वेल अँड गुड. एक खूप छान आणि सोपा प्रश्न आहे हा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे तुम्हाला इथे सॉल्व करून दिले. लेट्स सी की कशा पद्धतीने आपण सॉल्व केलं त्याला. सी, हा एक तुमचा वॉल आहे, बरोबर आहे, सर्क्युलर वॉल आहे आणि इकडे तुमचा मोटरसायकलिस्ट अशा पद्धतीने तो रोटेट करणार आहे. इथे लक्षामध्ये इथे काय होणार आहे की एक फोर्स टुवर्ड्स द सेंटर अप्लाय होत असतो, दॅट इज युअर सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि म्हणून त्याची लेंथ जी आहे का पर्टिक्युलरली आर म्हटल्यावर रेडियस पद्धतीने ते रेडियस काय क्रिएट होणार आहे 4 मीटर तयार होणार आहे. आणि आज मोटरसायकलिस्ट इथे असणार आहे
आणि त्याचं फ्रिक्शन, ओके, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन या वॉल मध्ये आणि टायर मध्ये असणारे तेही आपल्याला दिलेले आहेत. ते आपण कशाने दर्शवतो, तर म्यू एस ने दर्शवतो. येत्या लक्षामध्ये. सो हियर इनर रेडियस r is 4 मीटर and coefficient of static friction that is mu s. कोएफिशियंट कोणामध्ये, तर मोटरसायकलच्या टायर आणि या भिंतीमध्ये असलेला फ्रिक्शन हे किती 0.4 आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे, मिनिमम स्पीड आपल्याला काढायचं आहे, मीन्स v मिनिमम काढायचं आहे, बरोबर आहे. आणि फ्रिक्वेन्सी ऑलवेज डिनोटेड बाय n. सो मिनिमम फ्रिक्वेन्सी n मिनिमम आपल्याला काढायचं आहे. आणि त्या दिवशी आपण डिराइव केलं होतं इक्वेशन. सो व्हॉट इज दॅट इक्वेशन, v min इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन म्यू s. आठवत असेल तर बघा, पार्ट 3 मधला व्हिडिओ आहे. पार्ट 3 मधला आपण हे डिराइव केलं होतं इक्वेशन, येत्या लक्षामध्ये. सो v minimum is equal to square root of rg upon mu s, which is equal to r ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला 4 दिलेली आहे, मल्टिप्लाय बाय g आपल्याला काय दिलेलं आहे, त्याने दिलेलं आहे 10, बरोबर ना. 10 मीटर पर सेकंड दिसतंय एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, g is equal to 10 मीटर पर सेकंड. आपल्या मनाने आपण काय घेतलंय का, नाही. सो डिवाइडेड बाय mu s 0.4, 4 ने डिवाइड केलं, 4 1 जा 4, 0.1. तुम्ही तुमच्या पहिले तुम्हाला जायचं सोपं कॅल्क्युलेशन असेल तर काही पण तुम्ही करू शकता. सो व्हाट विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 10 अपॉन 0.1. पॉइंट काढायचा आहे, 10 ने मल्टिप्लाय केलं 100 अपॉन 1. आता हा 1 म्हटल्यावरती टाइम आला सेकंड मध्ये असतो. सो याचा जर स्क्वेअर रूट काढलं तर 10 मीटर पर सेकंड इनवर्स, ओके, पर सेकंड हे असं आपण म्हणू शकतो. सो मिनिमम स्पीड किती पाहिजे, 10 मीटर पर सेकंड. याच्यापेक्षा जर कमी आला तर ती बाईक काय होणार आहे, पडणार आहे. आता त्याला फ्रिक्वेन्सी किती लागणार आहे, मीन्स फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, की किती रिव्होल्यूशन्स येणार त्या एका सेकंदामध्ये, त्याला त्या ह्या स्पीडने तो किती रिव्होल्यूशन घेऊ शकतो हे आपल्याला इथे काढायचं आहे. सो n minimum is equal to, we know that v minimum upon 2 pi r. Why 2 pi r, because it's a circular path. Okay, so that is equal to v minimum आपण काढलं होतं 10 divided by 2 pi multiply by r ची व्हॅल्यू 4 आहे. सो 4 ने 2 2 जा 4, 2 pi जा 10, pi upon 4 pi. So 5 divided by, can I write like this way, 4 pi ची व्हॅल्यू मी 22 upon 7 घेतली. So 5 multiply by reciprocal केला तर 7 is gone upward side, numerator side, and 4 multiply by 22 go on the downward side, that is denominator side. 5 7 जा 35 whole divided by 4 multiply by 22. So 4 ने मी 35 ला डिवाइड केलं तर मला 8.75 कॉन्स्टंट मिळतो. सो 22 ने मला याला डिवाइड केलं तर ते खूप लेंथी होईल, म्हणून मी काय केलं, 8.75 ला नियरली इक्वल टू 8.8 घेतलं. सो 8.8 divided by 22 that is 0.4 आणि 0.4 रिव्होल्यूशन पर सेकंड हा 10 मीटर पर सेकंड मध्ये तो मोटरसायकलिस्ट करू शकतो. आय होप सो की हा प्रॉब्लेम पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. सो मी वळतो नेक्स्ट स्लाइड्स कडे, थर्ड प्रॉब्लेम्स. सो आता या थर्ड प्रॉब्लेम मध्ये इट इज अगेन very nice problem. See, a racing track of a curvature 9.9 meter is banked at tan inverse 0.5. Okay, so coefficient of static friction between the track and the tire of a vehicle is 0.2. So determine the speed limits with the 10% margin. Okay, एक्झाम्पल समजलं असेल काय दिलंय, त्यांनी सांगितलं की रेसिंग ट्रॅक आहे. तर रेसिंग ट्रॅक म्हटल्यावरती तुमच्या लक्षात आलं असेल की पिक्चर मध्ये बऱ्यापैकी तुम्ही बघितलं असेल की रेसिंग ट्रॅक म्हटल्यावरती हे अशा पद्धतीने तुमचे रेसिंग ट्रॅक असतात. सॉरी, रेसिंग ट्रॅक आहे अशा पद्धतीने रेसिंग ट्रॅक असतात. ओके, आता हा जो एक्झाम्पल आहे हा आपला बँक रोडचा एक्झाम्पल आहे. ऑलरेडी आपण बँक रोडचं आपण डिराइव्ह केलेले इक्वेशन्स. ओके, मग आता यांनी काय सांगितलंय, रेसिंग ट्रॅक ऑफ अ कर्वेचर 9.9 मीटर बँड. ओके, म्हणजे जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर आपल्याला हे 9.9 मीटर याची एवढी व्हॅल्यूज आहे. आणि अँगल दिलेला आहे, थीटा दिलेला आहे, बरोबर आहे. बँक अँगल दिलेला आहे, किती दिलाय तो, tan इनवर्स 0.5. ओके, tan इनवर्स 0.5. त्याच्यानंतर कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ट्रॅक आणि टायर मधला तो दिलेला आहे 0.2. तर डिटरमाइन द स्पीड लिमिट्स विथ अ 10% ऑफ मार्जिन. म्हटल्यावरती त्यावेळेला तुम्हाला मी कन्सेप्ट त्यावेळेला क्लिअर केले होते की तो बँक रोडला असताना मिनिमम स्पीड किती काय असतो आणि मॅक्सिमम स्पीड किती असायला पाहिजे. नॉर्मल स्पीड जो येतो त्याला आपण सेफ्टी स्पीड ऑफ दॅट बँक रोड म्हणतो. मग इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, एक म्हणजे मिनिमम स्पीड काढावं लागणार आहे आणि जर तो 10% च्या मार्जिनने जर वाढला तर तो किती असणार आहे,
आणि जर 10% मार्जिन डिक्रीज झाला तर तो किती असणार आहे, या गोष्टी आपल्याला इथे काय करायचे, सॉल्व्ह करायचे. आय होप सो मी तुम्हाला थर्ड प्रॉब्लेम पण तुम्हाला समजलाय. सो मी सोल्युशन वरती डायरेक्टली येतो. सो मी सोल्युशन कशा पद्धतीने सॉल्व्ह केले ते पाहूया. सी रेडियस त्यांनी दिलेलं आहे. सी रेडियस दिले म्हणजे द ट्रॅकिंग रेसिंग ट्रॅक ऑफ कर्वेचर. कर्वेचर म्हटल्यावरती कर्व झाला, कर्व झाला म्हटल्यावर रेडियस मेन्शन होणार आहे. सो दॅट इज 9.9 मीटर. ओके. बँक अँगल थीटा दिलेला आहे, इज tan इनवर्स 0.5. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज mu s दॅट इज इक्वल टू 0.2. मग आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी काढायचे दॅट इज v min आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी काढायचे दॅट इज v max. आणि हे v min आणि v max काढल्याच्या नंतर v min मध्ये तो 10% हायर असणार आहे तर v max मध्ये 10% लोअर असणार. याच्या लक्षामध्ये. सो पहिला आपल्याला दोन्ही फॉर्म्युले आपण त्या दिवशी डिराइव्ह केले होते. समजले नसेल तर पार्ट 3 चा व्हिडिओ बघा आणि पार्ट 3 मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे आय थिंक सो. सो चांगल्या पद्धतीने मी ते तुम्हाला एक्सप्लेन केलेले आणि हे सगळे महत्त्वाचे हे तुम्हाला डिराइव्ह करायला येणार किंवा डिराइव्ह नाही करायला येणार त्याच्यावरती एक्झाम्पल म्हणजे संपूर्ण टोटल हे जेवढे पण आपण आतापर्यंत डिराइव्ह केलेले इक्वेशन्स आहेत दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि याची वारंवार प्रॅक्टिस करा. आज समजलंय उद्या लक्षात राहिलं तसं नाही. फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे की त्याला वारंवार प्रॅक्टिस पाहिजे. एव्हरी डे यू हॅव टू राईट. आता मी जरी सॉल्व्ह करून दिले तरी सुद्धा तुमच्या वहीमध्ये तुम्ही ते नोट डाऊन करा, त्याचे प्रॉपर नोट्स बनवा. नोट्स बनवून त्याच्यासाठी तुम्हाला रोज त्याची प्रॅक्टिस करायची पाहिजे ना. आता लॉकडाऊनच्या वेळेला मान्य आहे की स्टेशनरी दुकान बंद आहेत तर सपोज पाटी पेन्सिल असेल तर एव्हरीडे पाटी पेन्सिल याची प्रॅक्टिस करा आणि तरच तुमच्या लक्षात राहणार आहे. प्लीज आय रिक्वेस्ट यू एव्हरी डे यू हॅव टू डू प्रॅक्टिस. जर प्रॅक्टिस नाही केलं तुम्ही म्हणजे विसरणार म्हणजे विसरणार 100%. फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे की आज पाठ केलंय आज तुम्ही जर कन्सेप्ट जरी क्लिअर असले दोन मिनिटं जरी किंवा एक दिवस जरी तुम्ही वाचलं नाही तिसऱ्या दिवशी मात्र विसरणार. असं नको व्हायला कारण आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्क्स द्यायचे. 12वी चांगल्या पद्धतीने मार्क्स द्यायचे. चांगल्या पद्धतीने सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे. ओके. सो हाऊ कॅन आय कॅल्क्युलेट द v minimum? We have the formula v minimum is equal to square root of rg tan theta minus what is that, the of static friction divided by 1 plus mu s into tan theta. So square root of 9.9 multiply by 10. 10 काय आहे आपलं जी त्यांनी दिलेलं आहे. सी जी आपल्याला दिलेलं आहे 10. सो जी 10 आहे मल्टिप्लाय बाय tan ऑफ सी. आता tan ऍज इट इज आणि थीटा काय दिलेलं आपल्याला tan इनवर्स 0.5 मायनस 0.2 होल डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे सी म्यू एस 0.2 मल्टिप्लाय बाय tan ऑफ tan इनवर्स 0.5. सी tan and tan इनवर्स म्हणजे tan म्हटल्यावर tan अपॉन tan इनवर्स आहे. लक्षात येतं मला काय म्हणायचं आहे. सी दिस इज लाईक दिस वे. हा tan ऑफ tan इनवर्स सांगितलं राईट. tan ऑफ tan इनवर्स थीटा म्हटल्यावरती काय होते बघा की tan हा मल्टिप्लाय आहे बरोबर. ह्याला मल्टिप्लाय सॉरी tan हा मल्टिप्लाय आहे कोणाला tan इनवर्सला. मग tan इनवर्स आणि हा थीटा तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे दिलेलाच आहे. सो आता काय होतं बघा tan मल्टिप्लाय बाय tan इनवर्सला आय कॅन राइट 1/tan. ओके. आणि हा थीटा ऍज इट इज लिहिला बरोबर. सो tan and tan gets cancelled. काय राहणार फक्त थीटा म्हणजे काय राहणार 0.5 फक्त तुमच्याकडे राहणार आहे. त्या लक्षामध्ये. सो इथे पण कसं होणार आहे tan gets cancelled 0.5 राहणार आहे. सो तुम्हाला या पद्धतीने काय होणार आहे की सोल्युशन करायला किंवा सॉल्व्ह करायला अतिशय चांगल्या पद्धतीने सोपं होणार आहे. सो व्हाट हॅपन हियर की 9.9 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 0.5 मायनस 0.2 इथे लक्षात. So divided by 1 plus 0.2, okay, multiply by 0.2 multiply by 0.5. मग अधिकला पुढे जर व्यवस्थितपणे जर सॉल्व केलं तर काय होतं की 9.9 multiply by 10 that is 99 multiply by 0.5 minus 0.2 that is 0.3 1 plus 0.1 याची मल्टिप्लिकेशन काय आहे 0.1. या दोघांचा मल्टिप्लिकेशन होतं 99.7 divided by 1.1. याने जर याला डिवाइड केलं तर मला येतं 27 आणि इथे पण मी कॅल्क्युलेटर केलेलं आहे. जर लॉग असेल तर लॉग ने तुम्ही करू शकता. सो स्क्वेअर रूट ऑफ 27 आय गॉट 5.196 मीटर पर सेकंड. आता हे v मिनिमम मला इकडे मिळालं
पण त्यांनी काय सांगितलं की डिटरमाइन द 10% मार्जिन म्हटल्यावरती या मिनिमम मध्ये 100% मला एवढं मिळणार, 100 मध्ये 10 मला ऍड करावे लागणार, शुड बी हायर, बरोबर की नाही. बी मिनिमम हा हायर जाऊ शकतो पण काय त्याच्यापेक्षा कमी नाही होऊ शकत. तर कमी झाला तर काय होणार, गाडी स्किट, बरोबर की नाही बँकिंग रोडला. तर त्यावेळी काय म्हणजे पार्ट 3 मध्ये पण मी तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर करताना सांगितलं होतं. सो V minimum is equal to 5.96 multiplied by 110 upon 100 म्हटल्यावरती 110 कशा आले तर 100% मध्ये 10% हायर झाला, सो 110 सायमल्टेनियसली सॉल्व केलं तर आपल्याला काय आन्सर मिळतं 5.716 मीटर पर सेकंड. हे झालं V minimum च्या बाबतीमध्ये. नाउ व्हाट अबाउट द V maximum. V maximum म्हटल्यावरती फॉर्म्युला फक्त चेंज होतोय, इकडे मायनसच्या ऐवजी प्लस झाला आणि इकडे काय झालं तर प्लसच्या ऐवजी मायनस झालं. येत्या लक्षामध्ये तिथेही आपण बघितलं होतं बँक नोटच्या डेरिव्हेशन मध्ये. सायमल्टेनियसली मी काय करणार व्हॅल्यू पुट केल्या तर tan टाकत बसलो नाही कारण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. सो 9.9 मल्टिप्लाय बाय 10 0.5 प्लस 0.2 सायमल्टेनियसली सॉल्व केल्याच्या नंतर मला इथपर्यंत इक्वेशन मिळाल्याच्या नंतर मला त्याची व्हॅल्यू मिळते 77 आहे. त्याचं स्क्वेअर रूट काढलं 8.775 मीटर पर सेकंड. आता Vmax काय करतो, जस्ट थोडासा अलाउ करतो स्पीडला, शुड बी व्होल्ट म्हणजे तो व्होल्ट करू शकतो. सो अलाउ द Vmax 10% लोअर, सो दॅट इज म्हटल्यावरती तो मॅक्झिमम म्हणजे काय करू शकतो की व्होल्ट करू शकतो, पण मॅक्झिमम मध्ये तो मिनिमम मिनिमाइज करणार. कारण त्याच्यापेक्षा जर मॅक्झिमाइज झाला तर गाडी स्किट होणार आहे, म्हणून तो काय करणार 10% लोअर लागतो. सो 10% लोअर म्हणजे 100 minus 90, so that is 90%. मग 90% of 277 root of square root of 77 म्हणजेच 8.775. मग 0 gets cancel, याचं कॅल्क्युलेशन केल्यावरती आपल्याला याचा आन्सर मिळतो 7.896 मीटर पर सेकंड. ओके, दिस इज अबाउट द थर्ड एक्झाम्पल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अशा पद्धतीने प्रॅक्टिकली तुम्ही खूप पद्धतीने चांगल्या म्हणजे प्रॅक्टिस केलं तर तुमच्या इथे लक्षात येईल. सो आय गो ऑन द नेक्स्ट. सो दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला असं वाटतं की खात्री आहे की या वर्षी बोर्ड एक्झाम मध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण हा मेरी गो राऊंडचा प्रॉब्लेम आहे. जसं की तो घोड्यावरचा जो पाळणा असतो ना, जत्रेमध्ये आपण बघितलं असेल तर घोडा असतो आणि घोड्यावरती बसून लहान लहान मुलं बसून अशी पाळणा तो गोल राऊंड फिरत असतो. दॅट इज कॉल्ड टू गो मेरी राऊंड. ओके, सो एक्झाम्पल काय केले, हे खूप आयएमपी आहे. हा मला जर आयएमपी प्रश्न वाटतो, हा पेपरला जर आला तर खूप आयएमपी आपल्याला येऊ शकतो, म्हणजे 100% खात्री की हा बोर्ड पेपरला विचारला जाऊ शकतो. व्हेरी व्हेरी आयएमपी. ओके, आता काय सांगितलंय की अ मेरी गो राऊंड युजुअली कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल वर्टिकल पिलर, म्हणजे हा पिलर दिलाय बरं का. एका लक्षामध्ये मला काय म्हणायचंय, पिलर कोणता दिलाय तर दिस वन, हा पिलर आहे. अ मेरी गो राऊंड युजुअली कन्सिस्ट ऑफ अ सेंट्रल वर्टिकल पिलर. At the top, okay, at the top, what they say, at the top of it there are a horizontal rods. हा एक horizontal rod आहे, बरोबर ना. असा फिरणार आहे, गोलाकार फिरणार आहे. लक्षात घ्या, काल्पनिक दृष्टीने त्याचा विचार करा की कशा पद्धतीने चालले. horizontal rod which can rotate about the vertical axis. या ऍक्सिस भोवती तो हा एवढा राऊंड, मी जो रेड कलर ने दाखवतोय तो तेवढा राऊंड तुम्हाला काय होणार आहे, फिरणार आहे. इथे लक्षामध्ये, सो दिस इज युअर राऊंड. ओके, हा horizontal rod आहे, हा horizontal rod आहे. हा horizontal rod कोणाभोवती फिरणार आहे तर या ऍक्सिस भोवती फिरणार आहे. हा जो ऍक्सिस आहे, या ऍक्सिस, हा वर्टिकल ऍक्सिस भोवती तो फिरणार आहे. ऍट द एंड ऑफ दिस horizontal rod there is a vertical rod. आता बघा की ज्यावेळेला तो स्टेडी असतो, इनिशियल पोझिशनला असतो, त्यावेळेस तो रॉड कसा असणार आहे, असा स्टेडी असणार आहे. राईट, इथे दाखवलंय बघा, इथे लक्षामध्ये इथे दाखवलंय, कुठे बघा इथे दाखवलंय, हा दाखवलंय. हा कसा असतो, होरिझॉन्टल असणार आहे. At the end of this horizontal rod there is a vertical rod fitted like a elbow. बरोबर ना, आपल्या elbow प्रमाणे फिट असतो, like this way. ओके, आपला elbow like this way. ओके, सो अशा प्रकारे तो फिट असतो. ओके, आणि at the lower end of each vertical rod there is a horse on each of the rider can sit. आणि त्याच्या खाली हा असा घोडा असतो आणि या घोड्यावरती काय करणार आहे तर तो रायडर बसणार आहे. ओके, मग as the merry-go-round is set into rotation, जर तो फिरायला लागला, काय होणार आहे, फिरायला लागला, गोल 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 असा फिरायला लागला तर काय होणार आहे, this vertical rod moves away. हा असा मूव्ह होणार आहे, दिसतंय, हा moves away. इथपर्यंत असा मूव्ह झाला, moves away like this way. हा असा आहे, तो असा होणार आहे, moves away. ओके, so from the axle by making some angle, बघा इथे एक अँगल बनवलाय. इथे लक्षामध्ये by making some angle with vertical, याच्यामुळे काय करतोय,
above shows vertical section of merry-go-round in which initially vertical rods are inclined with the vertical at 37. Mark theta त्यांनी किती दिलेला आहे 37 degree. During rotation, calculate the frequency of revolution of the merry-go-round. म्हणजे आपल्याला n काढायला सांगितलंय की त्याचा फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलंय. नंबर ऑफ रोटेशन्स किती असणार आहेत ते आपल्याला इथं काढायला सांगितलेले. आय होप सो की तुम्हाला ते इथे जर r जर काढायला सांगितलं तर r कसा निघणार सो दिस इज r म्हणजे हा सेंटर ऑफ द ऍक्सिस इथून ज्यावेळेस तो रोटेट होणार आहे त्यावेळेस तो टिल्ट झाला अशा पद्धतीने तर एवढा डिस्टन्स मध्ये तुमचा रेडियस असणार. मग आता ऑलरेडी हॉरिझॉन्टलची जी रॉड आहे हॉरिझॉन्टल रॉड याचा हे किती आहे 2.1 इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स. मग हे डिस्टन्स मला माहित नाहीये. मग हे डिस्टन्स काढण्यासाठी मला काय करावं लागणार आहे ह्या ट्रायंगलचा वापर करावा लागणार आहे and plus this distance म्हणल्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे रेडियस मिळणार. इथे लक्षामध्ये मग आता सपोज याला ट्रीटेड करा की हा A आहे हा B आहे आणि हा C आहे असं ट्रीट केलं. हा अँगल थीटा आहे. पण थीटा म्हटल्यावरती sin थीटा आपल्याला ऑलरेडी sin दिलेला आहे बरोबर आहे. sin थीटा म्हटल्यावरती काय होणार आहे sin थीटा इज इक्वल टू what आपण sin थीटा इज इक्वल टू sin theta is equal to opposite side of the hypotenuse. मग सपोज ऑपोजिट ला मी काय करतो x मानतो राइट x मानलो मग काय येणार आहे इकडे x upon 1.5 is a hypotenuse right 1.5 is a hypotenuse. मग x is equal to what 1.5 into what sin theta right into sin theta आणि sin theta ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे sin 37 theta चा अँगल दिलेला आहे 37 आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती 0.6 इथे दिलेली आहे 0.6. सो अशा पद्धतीने आपल्याला r पण मिळाला. r कसा येणार आहे तुम्ही पुढच्या इथे स्लाइड मध्ये तुम्हाला मी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. फक्त हे तुमच्या गोष्टी लक्षात आली असेल की मी कशा पद्धतीने तो r काढला. ओके सो नेक्स्ट स्लाइड वरती मी मूव होतो. इथे सगळ्या तुम्हाला गोष्टी क्लियर होतील. जस्ट अ मिनिट I will erase first this so you can see properly in the next slide. Okay I hope so की तुम्हाला sin theta कशा पद्धतीने आणला किंवा ते काय कसं आलं ते समजलं असावं. ओके सो I will move on the next slide. सी इथे मी तुम्हाला सोल्युशन सॉल्व करून दिलेलं आहे. थीटा ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे 37 डिग्री. लेंथ ऑफ हॉरिझॉन्टल रॉड h दिलेले आहे 2.1 मीटर. लेंथ ऑफ वर्टिकल रॉड that is v is equal to 1.5 मीटर आणि रेडियस मी कसा काढला तुम्हाला आता मी दाखवलं r is equal to h plus v sin theta. h ची व्हॅल्यू आहे 2.1 v आहे 1.5 मल्टिप्लाय बाय sin 37. सो 2.1 plus 1.5 sin 37 ची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी दिलेली आपल्याला इथे 0.6. सो 0.6 मी इथं लिहिली. सो याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर आपल्याला रेडियस किती मिळतो 3 मीटर आपल्याला मिळतो ऑलरेडी. सॉरी वेट अ मिनिट विजिबल आहे सगळ्यांना स्लाइड. सगळ्यांना स्लाइड दिसते का मी स्लाइडच्या बाहेर आलो चुकून. हो ओके ओके फाइन. सी आता आपण सर्क्युलर ज्यावेळेस आपण व्हेरिएबलचा मी इक्वेशन तुम्हाला डिराइव्ह करायला शिकवलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की काय की आपल्याला t cos θ अपवर्ड साइडला असतो राइट अपवर्ड साइडला असतो आणि तो कोणाबरोबर असतो त्याची बरोबर दॅट इज आवर इक्वेशन नंबर 1. त्यानंतर t sin θ हा सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऍक्टिंग होत असतो आणि त्या टॉपला किंवा त्या घोड्याला काय करायचं असतो बॅलन्स करायचा असतो आणि तो जो घोडा जर फिरता फिरता बाहेर फेकू शकतो ऑब्जेक्टला. आणि काय करतो आपण सेंट्रिफ्युगल फोर्स त्याच्यासाठी इक्वलिटी अप्लाय करतो. हे दोन इक्वेशन आपण तिघांनी बघितले होते की ते आपल्याला त्याच इक्वेशनचा आपल्याला इथे वापर करायचा. सो डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 काय होणार आहे t sin θ डिवाइडेड बाय t cos θ which is equal to mr omega square whole divided by mg. आता मी त्यावेळेला इक्वेशन करताना इथे मी mv स्क्वेअर अपॉन r घेतलं होतं कारण त्यावेळेची इक्वेशन आपल्याला वेगळी होती. पण आता इथे आपल्याला mr ओमेगा स्क्वेअर का घ्यायचा आहे कारण आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला
आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स काढायचे आणि ऑलरेडी आपल्याला व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी कडे माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला इथे हा ओमेगाचा आपल्याला इथे वापर होणार आहे. सो T and T gets cancelled. ओके, मग काय होणार आपल्याला tan theta is equal to आणि m and m also gets cancelled r omega square upon pi r square. g ची व्हॅल्यू त्यांनी pi r square घ्यायला सांगितले. जर एक्झाम्पल मध्ये तुम्ही नीट बघितलं तुम्हाला तिथे सांगितलं की g ची व्हॅल्यू pi r square गिवन. सो आपल्या मनाने इथे काही आणलेलं नाहीये. सो tan theta is equal to r ओमेगा ची व्हॅल्यू म्हटल्यावरती काय आपल्याला नंबर ऑफ रोटेशन काढायचे. म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की इथं आपल्याला mv स्क्वेअर घेऊन चालणार नाही, पण त्याचं रिलेशन तर याच्या इक्वल आहे. आणि त्यावेळेला आपण डिराइव्ह करताना mv स्क्वेअर अपॉन r घेतलं होतं आणि तो v स्क्वेअर अपॉन r कशावरून आणला होता? ह्या ओमेगावरून आणला होता. ऑलरेडी पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं लिनियर आणि अँग्युलर मध्ये v r ओमेगा आणि त्याच्यानुसार आपल्याला इथे n ची गरज आहे. म्हणून मी इथे ओमेगा मुद्दामून हा सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आणि ओमेगा म्हटल्यावरती काय तर 2 पाय n टू दी होल स्क्वेअर येते लक्षामध्ये. सो r मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर काय येणार आहे 4 पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर मल्टिप्लाय बाय n स्क्वेअर अपॉन पाय स्क्वेअर. सो पाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल्ड. सो व्हाट हॅपन tan theta is equal to 4r n स्क्वेअर. सो आता हा 4r काय इथे मल्टिपल आहे तिकडे गेल्यावरती काय होणार डिव्हिजिबल. व्हाय? बिकॉज मला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे n चीच काढायची कारण त्यांनी विचारले की किती रिव्होल्यूशन असणार आहे पर सेकंद मध्ये. सो tan theta upon 4r that is equal to square root of tan theta upon 4r. आता आज जस्ट मी सर्च करताना मला नेटवरती असा एक मला म्हणजे कन्सेप्ट मिळाला की tan 37 साठी त्यांनी कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे काय की हा सपोज ट्रायंगल आहे ओके आणि हा थीटा इकडे आहे. तर इथे tan theta साठी त्यांनी मला इथे मी दाखवलं की tan 37 tan 53 अशा बऱ्यापैकी व्हॅल्यू आहे. 3 4 5 अशा काहीतरी व्हॅल्यूज त्यांनी दिल्या. सॉरी, तर त्याच्यावरून मी हा एक काय केलेलं आहे की हा कॉन्स्टंट आहे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत 37 साठी. त्याच्यामुळे मग मी tan थीटाला काय केलं की ऑपोजिट अपॉन ऍडजसेंट. ऑपोजिट अपॉन ऍडजसेंट म्हटल्यावरती काय येणार आहे की 3/4 येणार. ऑपोजिट अपॉन ऍडजसेंट असं लिहिलं 3 इथे माहित नाही आठवत नाही ते मी काढून ठेवले मी नोट्स मध्ये माझ्या. मी त्यावेळेस नंतर तुम्हाला ज्यावेळेस आपले फिजिकल लेक्चर चालू होते त्यावेळेस मला फक्त आठवण करा की त्यावेळेस तुम्हाला मी tan थीटाची व्हॅल्यू कशी आली आहे तुम्हाला दाखवतो. ओके, कारण इथे कसं आहे की हा पेन सारखा डिस्टर्ब होतोय मला दाखवता येत नाही प्रॉपरली तुम्हाला. सो ओके, सो tan theta is equal to 3/4 आणि हा 4 ऍज इट इज मल्टिप्लाय बाय r ची व्हॅल्यू किती आहे तर 3. इथे लक्षामध्ये r ची व्हॅल्यू 3 आणि अशा पद्धतीने हा 3 and 3 gets cancelled. 1/16 याचा स्क्वेअर रूट काढला तर 1/4 that is revolution per second. आय होप सो की तुम्हाला आज मी हे सगळे चारही एक्झाम्पल सॉल्व एक्झाम्पल मधलेच होते ते तुम्हाला मी आपल्या डेरिव्हेशन वरून आपण काय केलं की सॉल्व करण्याचा प्रयत्न केलाय. आणि नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला त्याच्या पुढच्या कन्सेप्ट मध्ये वळायचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. अजून माझ्या मते बहुतेक याच्या अजून 2 ते 3 व्हिडिओ आपल्या होतील आणि त्याच्यानंतर हा आपला चॅप्टर संपेल. आय होप सो की तुम्हाला आजचे सगळे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने कळले असावेत आणि चांगल्या पद्धतीने आत्मसात झाले असेल तर काही डाऊट असतील तर आपण 6:30 पुन्हा ऑनलाईन येऊया. कसं करायचं ऑनलाईन येण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर करूया नाहीतर मग तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मला जस्ट व्हॉट्सअपवरती चॅट करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मी आता हा आपला जो शेअरिंग आहे तो मी स्टॉप करतो आणि रेकॉर्डिंग पण स्टॉप करतो आणि ही व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळात अपलोड करून देतो. इज इट ओके? सो थँक्यू वन्स अगेन वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.